आणि आता एक धक्कादायक बातमी नांदेडमधून समोर येते। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये अनेकांना पाण्यातून विषबाधा झालेली आहे। जवळपास 70 ते 75 जणांना ही विषबाधा झाल्याची माहिती मिळते। चेनापूर तांडा येथे 70 ते 75 जणांना पाण्यामधून विषबाधा झालेली आहे। गावकऱ्यांनी विहिरीमधील पाणी प्यायल्यामुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। काल सकाळपासूनच गावातील काही लोकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास जाणवत होता। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांच्यासह आरोग्य पथकाच्या वतीने रुग्णांवर उपचार सुरू आहेत। गावातील विषबाधा झालेल्या सगळ्या लोकांची प्रकृती सध्या स्थिर आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी या संदर्भातली माहिती दिली। आज दिवसभर आरोग्य विभागाच्या पथकाच्या वतीने सर्वेक्षण सुद्धा केले जाईल। पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातील। अधिकची माहिती जाणून घेऊयात। योगेश लाटकर आपल्या सोबत आहेत। योगेश, नेमकी काय घटना घडली आणि हा विषबाधेचा प्रकार नेमका कसा उघडकीस आला? अर्धापूर तालुका आहे नांदेड जिल्ह्यात, त्यातील चेनापूर या गावात ही घटना घडलेली आहे। या गावातील एक जी विहीर आहे ज्याच्यावरनं लोक पिण्याचं पाणी भरून घेतात, त्या विहिरीतल्या पाण्याने विषबाधा झाली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। सुरुवातीला काही लोकांना हे पाणी पिल्यामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला आणि त्यानंतर हा त्रास वाढत गेला आणि इतर अनेक लोकांना हा त्रास झाला। तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आलं की ज्यांनी त्या विहिरीचं पाणी पिलेलं आहे त्यांना हा त्रास होतोय आणि त्यामुळे गावकऱ्यांनी आरोग्य प्रशासनाला कळवलंय की त्या विहिरीचं पाणी पिल्यामुळेच हा प्रकार घडलेला आहे। त्यानंतर आरोग्य पथक तिथे दाखल झालं, लोकांची तपासणी केली। कुणाचीही प्रकृती धोकादायक परिस्थितीमध्ये नाहीये, सर्व जणांची तब्येत स्थिर आहे। मात्र आता आरोग्य पथक जे आहे ती विहीर ज्याचं पाणी पिलेलं आहे त्याची तपासणी करणार आहे। निश्चित। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।